1 किलोची परफेक्ट एगलेस चॉकलेट वॉलनट फजी ब्राउनी, घरच्यासाठी पण आणि कमर्शियल पर्पजसाठी पण. आज मी माझ्या मुलीसाठी बनवली होती आणि तिची रिएक्शन बघून खरंच खूप आनंद झाला. आज तुमच्यासोबत या ब्राउनीचे सारे सिक्रेट्स शेअर करतोय. सगळ्यात शेवटी कॉस्टिंग आणि सेलिंग प्राइस बद्दल पण आपण बोलूया. एका बोलमध्ये 3/4 कप आपण बटर घेतलेलं आहे, ज्याचं वजन आहे साधारणपणे 175 ग्रॅम. खूप साऱ्या ब्रँड्सचे डार्क कंपाऊंड चॉकलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जे अवेलेबल होतं ते मी इथे वापरतोय. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. टोटल 300 ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट आपण वापरणार आहोत. त्यापैकी 230 ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट आपण बटर बरोबर मेल्ट करून घेणार आहोत. एका भांड्यात पाणी उकळत ठेवलंय, त्याच्यावरती हा बाउल ठेवूया. डार्क कंपाऊंड चॉकलेटमध्ये फॅटचं प्रमाण थोडं जास्ती असतं, म्हणून बटरची क्वांटिटी थोडी कमी वापरतोय आपण. डार्क कंपाऊंड चॉकलेटच्या ऐवजी जर डार्क चॉकलेट वापरायचं असेल तर बटरचं प्रमाण असेल 200 ग्रॅम. हे मेल्ट झालेलं आहे. आता दुसऱ्या बोलमध्ये आपण 1 कप साखर घेणार आहोत, ज्याचं वजन असेल 200 ग्रॅम. आता याच्यामध्ये घालूया अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्ती घट्ट दही, ज्याचं वजन असेल 135 ग्रॅम. 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये घालूया 1/4 कप दूध, ज्याचं वजन आहे 60 ग्रॅम. 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स, जो आहे 5 ग्रॅम. 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून साखर विरघळली पाहिजे. बटर आणि चॉकलेटचं मिक्सचर आता याच्यामध्ये घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन्ही लिक्विड आता मिक्स झालेले आहेत. चाळून घेतलेला मैदा 1 कपपेक्षा थोडा जास्ती घेऊया आपण, ज्याचं वजन असेल 135 ग्रॅम. अर्धा कप कोको पावडर घेऊया, ज्याचं वजन असेल 40 ग्रॅम. 1/4 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून मीठ. ही ब्राउनी अशी खूप फुललेली नसते, म्हणून बेकिंग पावडर कमी घातली आहे. आता आपण हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते घालूया या चॉकलेटच्या लिक्विडमध्ये. आता 1 मिनिटासाठी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त याला फेटायचं नाहीये. 300 पैकी 230 ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट आपण बटर बरोबर मेल्ट करून घेतलं होतं. आता उरलेलं 70 ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट आपण चॉप करून घेऊया. 60 ग्रॅम वॉलनट्स पण आपण बारीक कापून घेतले आहेत. हा मोल्ड मी ऑनलाईन विकत घेतला होता. याचा साईज आहे 9x9x2 इंच. जो पण घरी अवेलेबल असलेला मोल्ड तुम्ही वापरू शकता. मोल्ड मध्ये सगळीकडे मी व्यवस्थित बटर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हा बटर पेपर असा लावून घेतलेला आहे. आता या चॉकलेटच्या बॅटरमध्ये आपण घालूया बारीक चिरून घेतलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि बारीक चिरून घेतलेले वॉलनट्स आणि थोडेसे वॉलनट्स बाजूला ठेवूया. या चॉप केलेल्या चॉकलेटमुळे आणखीन फजी बनते ही ब्राउनी. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बोल सकट याचं वजन आहे साधारणपणे 1280 ग्रॅम. आता मोल्डमध्ये हे चॉकलेटचं मिक्सचर ओतून घेऊया. फक्त बोलचं वजन आहे साधारणपणे 180 ग्रॅम. याचाच अर्थ साधारणपणे बॅटरचं वजन आहे 1100 ग्रॅम. असं याला टॅप करून घेऊया. बॅटर समान स्प्रेड झालं पाहिजे. आता याच्यावर जे थोडे बाजूला ठेवलेले वॉलनट्स आहेत ते घालू. ओव्हनला 170 डिग्री सेल्सिअस वरती प्रीहीट केले 10 मिनिटासाठी. दोन्ही रॉड्स ऑन आहेत आणि 35 मिनिटासाठी टायमर सेट केलाय. मधल्या रॅकवर याला ठेवायचंय. 170 डिग्री सेल्सिअस वर 35 मिनिटांसाठी याला बेक करूया. 35 मिनिटांनंतर थोडंसं टेम्परेचर वाढवूया. 180 डिग्री सेल्सिअस करूया. 180 डिग्री सेल्सिअस वर आणखीन 10 मिनिटं बेक करूया. वरचा लेअर व्यवस्थित बेक झालेला आहे हे दिसायला पाहिजे. पातळ चाकू किंवा टूथपिक याच्यामध्ये घालून बघूया. हे बघा बिलकुल क्लीन बाहेर आलेला आहे. याचा अर्थ ब्राउनी व्यवस्थित बेक झालेली आहे. अर्धा पाऊण तासासाठी याला बाहेर थंड करून घ्यायचंय. नंतर याला रेफ्रिजरेटर मध्ये थंड करायचंय कमीत कमी 1.5 तासासाठी. मग ही व्यवस्थित सेट होईल. एक इम्पॉर्टंट टिप, जेव्हा आपण ब्राउनी कापायची असेल तेव्हा गरम पाण्यामध्ये चाकू बुडवायचा आहे. चाकू पुसून घ्यायचा आहे, मग कट द्यायचा आहे. प्रत्येक कट नंतर अशाच पद्धतीने परत गरम पाण्यात नाही बुडवायचं, पुसून घ्यायचं आहे आणि मग कट द्यायचा. अशा पद्धतीने ब्राउनीवरचे जे कट्स आहेत ते बिलकुल स्मूथ दिसतात. ब्राउनी आता व्यवस्थित सेट झालेली आहे. याला असं उलटं करून घेतलेलं आहे आणि बटर पेपर काढून घेतलेला आहे. हे बघा, याला मी 16 पीसेस मध्ये कट करतो. आणखीन एक गोष्ट, ब्राउनी कापल्यानंतर रेफ्रिजरेटर मध्ये ब्राउनी परत स्टोअर करताना पीसेसच्या खाली फ्रेश बटर पेपर घालायचा आहे आणि मग ट्रे मध्ये अरेंज करून त्याला कव्हर करून ठेवायचं आहे किंवा एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करायचं आहे. याचं वजन आहे साधारणपणे 1 किलो 70 ग्रॅम. सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम अँड चॉकलेट सॉस. पहिलेच आपण ब्राउनी बनवून रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करू शकतो. मायक्रोवेव्ह मध्ये याला फक्त 8 ते 10 सेकंड गरम करायचं. 16 पीसेस मध्ये याला कट केलं होतं. प्रत्येक पीसचं वजन 60 ते 65 ग्रॅम आहे. कॉस्टिंग बद्दल बोलूया. पर केजी फूड कॉस्ट आहे साधारणपणे 360 रुपये. इलेक्ट्रिसिटी, पॅकेजिंग, वेस्टेज वगैरे पकडून फूड कॉस्ट आहे साधारणपणे 400 रुपये. सजेस्टेड सेलिंग प्राइस पर किलो आहे साधारणपणे 900 ते 1100 रुपये. आणि जर याला आपण 16 पीस मध्ये कट करत असू तर पर पीस सजेस्टेड सेलिंग प्राइस आहे 60 ते 80 रुपये. प्राइस डिपेंड करते सिटी, कॉम्पिटिशन आणि बाकी फॅक्टर्स पकडून. डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण रेसिपी देतोय. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आपलं चॅनल देव्स किचन मराठीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण इंस्टाग्रामवर पण कनेक्ट होऊ शकतो. तिथे पण मी वेगवेगळ्या शॉर्ट रेसिपीज शेअर करत असतो. वंदे मातरम. भारत माता की जय.